किती उशिरा मी तुझी किती वाट बघतोय. अगं गर्दी होती. काय गर्दी असतेच मार्केटमध्ये. जास्त गर्दी होती आज. सगळं सामान आणलंच ना. पण जेवढं आठवेल तेवढं आणलं. आता मला देतो दे. थांबा अंजली जरा 2 मिनिटं थांबा. मी ही पहिली ही अंजली. अब अंजली काय म्हणतो माधुरी वहिनी तुमची पिशवी आणि ते पैसे आतमध्ये ठेवले तो हिशोब जरा बघा तुम्ही एकदा. काय भाऊजी माझा विश्वास आहे तुमच्यावर. बरं ठीक आहे. बरं द्या. ही बघा तुमची आहे का भाऊजी. बोरं सुगड सगळं आणलेत ना. आणलं सगळं आणलं. ते 40 रुपये तुम्ही दिले ते जरा कमी पडले म्हणून मी माझ्या खिशातले टाकले. हो का. बरं देते हा आणून नंतर. आमच्या तुमची पिशवी ही बघा तुम्ही सुगड आणायला सांगितलं. हे घे हे घे तुमची पिशवी. थांबा ही बघा बघा सामान एकदा तुम्ही चेक करून घ्या. दादा द्या ना आता माझं सामान द्या ना लवकर. माझी पिशवी द्या ना. ते तू सामान थांब जरा. मोहन काका पतंग. पोरांनो थांबा जरा थांबा. आधी माझी पिशवी द्या दादा. हे बघा जरा आणि ते हिशोब आणि पैसे. नाही हिशोबाचा कागद मला नको. माझा विश्वास आहे तुमच्यावर. बरं आणखी दुसरं म्हणजे ते हे अबोलीचे गजरे आणायला सांगितले होतेस ना तेवढे नेमके मिळाले नाही. काय दादा तुम्ही सगळ्यांचं सगळं बरोबर आणलं. नेमके गजरे नाही आणले तुमच्या बहिणीसाठी. हा दादा तुम्ही एक काम सरळ करत नाही. दादा तुम्ही एक काम सरळ करत नाही. गजरेच राहिले फक्त. काका पतंग. हा पतंग. हे पतंग घे रे बाबा. ही तुमची पतंग नीट ठेवा. काका फिरकी. हो फिरकी देतो ना. हे घ्या. हे बघ हे त्या मांज्याला काच लावलेली असते जरा पकू नको ना रे. मालक एवढा समजा गोंधळ कशा पाय चालू आहे आणि तुम्ही एवढं सामान कसं लढलं. आज काय आहे का. संक्रांत आहे ना. संक्रांत म्हणजे. संक्रांत म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला बाकीच्या सणांसारखाच सण असतो तो. पण तिथे मुलं असे पतंग उडवतात. लोक एकमेकांना तिळगुळ द्या आणि गोड बोला असं म्हणतात किंवा बायका हळदी कुंकू करतात. मोहन काका कणी बांधायला मदत करा आम्हाला. मालक तुम्ही ऑफिसला जा. मी मदत करते. तुला येते का कणी बांधायला. मला दाखव ना मग मी बाकीचं बांधते. पण ना कधी सुधारणार नाही. काय गरज होती सगळ्या साहित्यांचं सामान आणून द्यायची. सगळं थांबलं होतं पण नाही. साहित्याला पण अक्कल नाही ना. स्वतःचं सामान स्वतः आणायचं ते नाही. त्यांची काय चूक म्हणा. हक्काचा नोकर मिळालाय आपला आणतोय. संक्रांत आहे म्हणून आता एकेकाला ना बरोबर केलं असतं. माणसं आहेत ना एके. शोभा आलास. हा उशीर किती झाला तरी चालेल ना. आपण समाजसेवा करायचं थांबायचं नाही का. नाही काय झालं माहितीये का शोभा. संक्रांत असल्यामुळे ट्रॅफिक इतका होता आणि प्रत्येक दुकानात जाईन त्या दुकानात गर्दी काय विचार नको. नुसती लोक खरेदीसाठी येत होती म्हणून वेळ लागला. गर्दी होती की नाही. मग स्वतःच्याच घरात आणायचं ना सामान. कशाला समाजसेवा करायची साहित्यांची. राहू दे तुला बोलून ना काही उपयोग नाहीये. पालत्या घड्यावर पाणी. आणलं सामान दे आता. काय वाटलं आता पुढच्या वर्षी आणतोस की काय. संक्रांतीचं सामान आणायला. काय रे मोन्या काय त्या साहित्यांची कामं करतोस तू. कधीतरी तुझ्याशी गोड बोलतात का. हा शोभा सगळे चांगले आहेत ग. नेहमी चांगलं बोलतात माझ्याशी. ते आणि चांगले मला नको सांगूस तू. चांगली ओळखते मी सगळ्यांना. कामापुरता मामा करतात तुला. जा पाणी घेऊन ये. अरे वाण विसरलंस का. वाण हा नाही आणलं ना. वाण आणलं. वा म्हणजे विसरलास ना. बाकीच्यांच्या घरातली कामं बरोबर आठवणीने करतो. घरातलंच काम तुला आठवत नाही. हा अरे आज मकर संक्रांत तू वाण कसं काय विसरू शकतोस. शोभा मला 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 काय वाटतं माहितीये का की ज्या दुकानात तुम्ही वाण घेतलं तिथेच राहिलं बहुतेक. काय शोभा शोभा तुला हे तोंड वर करून सगळ्याला लाज नाही वाटत. माझ्या सगळ्या हळदी कुंकाच्या प्लॅनची ना वाट लावलीस तू. शोभा ऐक माझं. शोभा मी आणतो. कधी
कधी हा सगळ्यांच्या हळदी कुंकू झाल्यानंतर नाही. तुला माहितीये ना माझं हळदी कुंकू मला पहिलं करायचंय म्हणून हो. जा आता घेऊन ये. शोभा आत्ता नाही जाऊ शकत, कामावर जायला उशीर होतोय, येताना घेऊन येतो कामावर. येताना हो. तोपर्यंत सगळ्यांचं हळदी कुंकू झालेला असेल, पूर आलेला असेल, हो. तू टक्ता घेऊन ये जा. बरं. स्वस्तातलं वाण आणलंस ना? आणलं स्वस्तातलं. काय पाय अडकला, थांब जरा. देवा परमेश्वरा काय थांब माणूस जरा, आहे. पाय अडकला. उठ, जा लवकर जातो. जा घेऊन यायचा पहिला. हो. अरे तसाच काय चाललाय, पिशवी घेऊन जा ना. पिशवी कुठं? पिशवी माणूस आहे ना खरंच. जा लवकर जा. मुलांनो हे घ्या, तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. घे भानू, ते घे, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. असं काय करताय लता ताई? मी तुमच्याशी नेहमीच गोड बोलते. अगं तसं म्हणायची पद्धत आहे, म्हणजे आजच्या दिवशी तिळगुळ देतात आणि सगळ्यांना गोड बोलायला सांगतात. असं आहे का? हा. हे मस्त आहे. मग चाळीत नेहमीच का गोड बोलत नाही? हे घे ना, तिळगुळ घे, गोड गोड बोल. हे घे, तिळगुळ घे, गोड गोड बोल. कुठे चाललाय? अहो ते वाणात घेतलं होतं, ते दुकानातच विसरून आलो म्हणून आणायला चाललोय. वाण म्हणजे मला सांगा ना, मी चुटकी सरशी आणते. नाही नको नको. भाऊजी हे घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हो किंवा आमच्याकडचं तिळगुळ जरा नंतर आणून देतो. अहो सावकाश मोहन भाऊजी, आता तुम्ही धावपळीत आहात म्हणजे शोभाताईंचं काही आज आटपत नाही. लता ताई, आत्ताच म्हणालात ना गोड बोला म्हणून, गोड बोलून चिमटे कशाला काढताय? भाऊजी आले आम्ही इतरांना पण लाडू वाटून येते. हो. चला मी जातो वाण आणायला. मालक मी येते ना तुमच्या बरोबर. बरं चला. मला सांगा ना, वाण म्हणजे काय? अच्छा, याला वाण म्हणतात काय? हा. मालक थांबा. मालक हेच आहेत का डबे? हा हो हेच डबे होते. किती छान आहेत छोटे छोटे प्लास्टिकचे डबे. मागच्या वेळी पण ना प्लास्टिकच्या छोट्या छोट्या अशा प्लेट्स दिल्या होत्या वाण म्हणून. तर दिल्या शोभानी, पण सगळ्या बायकांनी जी चेष्टा केली. मला वाटतं चांगलं काहीतरी द्यावं, पण परिस्थितीमुळे नाही देत आहेत. आता यावेळेला हे प्लास्टिकचे डबे. मालक तुम्ही टेन्शन कशाला घेताय? मी आहे ना. स्टीलचे डबे? अहो कुठल्या तरी दुकानदाराचं नुकसान झालं असेल, कशाला आणलं तुम्ही? देऊन टाका ना. मालक कोणाचं बी नुकसान नाही केलं. ते प्लास्टिकचे डबे होते ना, त्याचे स्टीलचे डबे केले. द्या तुम्ही आता. शोभाला बरं वाटेल. म्हणजे ना चांगलं द्यावं असं खूप वाटतं हो, पण नाही देत आहेत. शोभा दरवेळेला मला म्हणते साधंच काहीतरी आणा. मला माहिती आहे तिला काहीतरी छान द्यायचं असतं. आणि शोभाला कोणी काही बोललं ना मला नाही आवडत. त्यांना कोण बी नाही बोलत, पण त्या तुम्हाला बोलतात त्याचं काय? मला नाही आवडत. त्या काय तुम्हाला कोणी बी बोललेलं मला नाही आवडत. काय झालं? काही नाही. वा किती सुंदर आहे का नेकलेस. मी सगळ्यांच्या हळदी कुंकवाला हेच काढलं रे. हो बरं, मग तारखेचं काय ठरवली का? नाही ठरवली अजून. मी काय म्हंटल, आपण सगळेजण एकत्र मिळून तारीख ठरवू ना. उगाच नंतर गोंधळ होतो ग. माधुरी बहिणींचं काय? तिचं काय? अहो तारखेचं, आपण तारखेबद्दल बोलतोय ना हळदी कुंकाच्या. अच्छा अच्छा, काय बोलली नाही ग ती? आता त्या बोलणार कधी, ठरवणार कधी, सांगणार कधी, मी येणार. अरे दादा काय वाणे वाटत? हो अच्छा, मग या वेळेला काय प्लास्टिकचा कप की प्लास्टिकचा डब्बा? दरवर्षी वाढ बदलतो, पण प्लास्टिकच. अंजली ताई, लता ताई, तुम्ही तिळगुळ खाल्लं का? नाही. मग खा ना, म्हणजे जरा गोड बोलाल तुम्ही. तिळगुळ घे, गोड गोड बोल. आमचे तिळ सांडू नकोस आणि आमच्याशी भांडू नको. खा दे. हो. काय झालं? दात तुटला? अगं काय बोलतेस तू? सगळ्यांना आवडले लाडू. मुलांनी तर 2दा घेऊन खाल्ले. जीव घेतात का तुम्ही? तिळगुळ देऊ नका. काय हे मसाला टाकलाय तुम्ही याच्यात? मसाला कसा टाकेन मी? अंजू, सगळ्यांना आवडले लाडू. दादा भाऊजीने स्वतः खाऊन बघितले. भाऊजी काय घ्या, खाऊन बघा परत. नाही खाऊन बघा परत. गप. कसं झाले? चांगला आहे. छान आहेत ना? घरी केले ना? हो घरी केले. पण मी काय म्हणते, समजा बाहेरून मागवले तरी ते शेवटी लाडू आहेत ना, तिखट कसे असतील ते?
भाऊजी काही नाही हो, हिला ना इतरांना नावं ठेवायची घाणेरडी सवय लागली. ओ दादा कशालाही वाईट म्हणत नाही, म्हणून ते वाईट नाही म्हणत आहे त्याला. ह्याच्यात आता मिरची आहे, तुम्हाला काही कळतं का? बरोबर आहे ना, वाईट करायचा ठेका तूच घेतलाय. अहो, एक मिनिट तुम्ही भांडू नका प्लीज. आजचा चांगला दिवस आहे ना, कशाला भांडताय? दादा तुम्ही थांबा. नाही, दादा, तुम्ही असं कसं म्हणू शकता मला? मी भांडायचा प्रयत्न केलाय. मी भांडले ना. तुम्ही खाल्लं का? शोभा झाली, पूजा झाली. हो हो हे घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. भानू हे घे. झाले का तिळगुळ वाटून? तुला दिल्याशिवाय कसं पूर्ण होईल आई? घे तिळगुळ घे, गोड गोड बोल. हो ना, आणलीस वाण? अरे तुझं काय डोकं ठिकाणावर आहे का? स्टीलचे डबे कशाला आणायचे? अगं त्या बायका तुला कायम ते प्लास्टिकच्या वाणावरनं बोलत असतात ना, मला नाही आवडत ते. अरे ते काहीही बोलतील. हे असं महागडं वाण देऊन आपले खायचे वांदे करायचेत का? शोभाताई, महाग नाहीये, मालकांच्या ओळखीनं स्वस्त मिळालंय, प्लास्टिकच्या डब्याच्या दरात मिळाले आहे. काय रे, खरं बोलतेय? हा म्हणजे प्लास्टिकच्या डब्याच्या दरात मिळालं ते खरं आहे, पण वा मोहन्या, आज कधी नव्हे ते कामाला आलास तू. एकदम खुश करून टाकलंस मला. आता त्या बायकांना दाखवते मी, बघ. घे घे, अजून एक लाडू घे. घे घे घे, लाडू घे. ते लाडू काय बनवतेस त्याला? त्याच्या ओळखीने वगैरे काही नाही, ते भानूने चेटू करून आणलेले डबे असतील. दुकानवाले एवढ्या स्वस्तात कसं काय देईल? हा, चिटूक केलं असेल मग हा चालेल मला. चेटूक करून जर स्टीलचे डबे मिळणार असतील आणि पैशाची बचत होणार असेल ना, तर काही चालेल मला. तिखट लाडू, पाणी द्यायला. ते लवकर. हो ठीक आहे. पुण्या, कुठून तिखट लाडू आणलेस? शोभे, मी खाल्ला, मला चांगला गोड लागला, तुला कसं काय तिखट लागला? हा, या भानूनेच त्याच्यावर सुद्धा चेटू केलेला असणार. मावशी, सारखं सारखं माझ्यावर आळ घेऊ नका. आधीच सांगून ठेवते. शोभाताई, तुम्ही सांगा त्यांना. आई, तू भानूवर सारखे सारखे का संशय घेतेस ग? तिला काही बोल नकोस. ही जर काम सोडून गेली ना, कामवालीचा पगार तुझ्याकडनं घेईन. हो हे बघा, तुम्ही प्लीज भांडू नका. आजच्या दिवशी आनंदाने राहूया ना आपण सगळे. तू गप्प बैस. तुझ्यामुळे ना माझी मुलगी माझ्या बरोबर अशी वागते, आणि तो प्रवचन दे मला. आलाय मोठा. अहो नाही, प्रवचन देत नाहीये मी, फक्त सांगतोय. गप्प बैस. अगं शोभे, तिकड लावा लागला. पाणी दे, पाणी दे. माझ्या इथे पाणी. अगं काय सगळं पाणी संपवलं. उगाच नाटक करू नकोस. त्या भानूला खोटं ठरवण्यासाठी ना उगाच तिखट लागण्याचं नाटक करते. अगं नाही नाही, तिखट लागते, सांगते ना तुला. हिने मेलीने चेटूकच केलेला असणार त्याच्यावर. पण इतका वेळ लाडू गोड लागत होता, आता तिखट लागायला लागला, असं कसं होईल? म्हणजे अंजलीच्या बाबतीतही असंच झालं. कसं काय कळत नाही. मालक, नवीन प्रकारचे असतील ते, कधी गोड कधी तिखट, नवीन रेसिपी असेल. नाही नाही मोन्या, हे आपल्याला लाडू नको. जा आणि बदलून घेऊन ये. अगं बदलून कशाला? तिला सांग त्याच्यावर चेटू काढायला.
तू गप्प बस गा. तू चल खाली चल, आपण ते हळदी कुंकाचं ठरवूया. अगं पण मी काय सांगते उगाच काय ते बडबडू नको ग. चल तू खाली चल. अगं पण ऐक ना. चल अगं ते लाडू सोन्या, ते लाडू बदला त्याशिवाय कामावर जाऊ नको. चल अगं तिला सांग चल ना. ग बाई चल. अहो काय केलं तुम्ही हे? मालक आजच्या दिवशी तिळगुळ देऊन गोड बोलायचं असतं ना, मग जे तुमच्याशी गोड बोलतात ना त्यांनाच तिळगुळ गोड लागेल. हो पण हे चुकीचं नाहीये का? म्हणजे आजच्या दिवसाचा गोडवा अशा गोष्टींनी कमी होतो असं नाही वाटत तुम्हाला? वर्षात नाही एकदा हा दिवस येतो, तो असा गोड पद्धतीने साजरा व्हायला हवा ना. मग त्यात कडूपणा तिखटपणा कशाला, नाही का? मालक सॉरी. हे काय केलं? काय नाही, तुम्हाला ऑफिसला जायचं ना, मी हो. सोडू का तुम्हाला? नको नको मी जातो. अहो निघालात तुम्ही? बरं ते तिखट लागले होते जे लाडू आहेत ना ते बरोबर घेतलेत का? टेस्ट करून आणा हा. उगाच तुम्हाला सारख्या फेऱ्या नको. आणि बरं का जावई बापू, माझ्यासाठी पण एक लाडवाचं पॅकेट घेऊन या बरं का, छानस. आणतो. दादा तुम्ही सकाळी माझ्यासाठी सामान घेऊन आलात सगळं, पण आबोलीचा गजरा राहिला नाही. मी तुम्हाला एवढं काही बोलले त्यासाठी सॉरी. नाही, काही हरकत नाही. मोहन भाऊजी, हे तुमचे सकाळचे राहिलेले 40 रुपये. सॉरी उशीर झाला त्याला. शोभाताई, आम्हाला माफ करा. आम्ही दरवर्षी तुम्हाला हळदी कुंकवाच्या वाणावरून टोमणे मारायचो. हो ना, हळदी कुंकू हेच खरं महत्वाचं वाण असतं. विसरलो आम्ही. सॉरी बहिणी. अगं माधुरी काहीतरीच काय वेडी आहेस का? सॉरी काय? नाहीतर काय. अगं आपली चाळ म्हणजे कुटुंब आहे. हा, सगळेजण काय सारखेच असतात का? अहो निघा आता, उशीर होतोय. आणि हळू चाल हा गाडी. मालक ती शोभा कुठे गेली? ताई हळदी कुंकूला गेल्यात. हो मालक आज तुम्ही लय खुश दिसताय. हो, म्हणजे आजचा दिवसच स्पेशल आहे ना. नाही आजचा दिवस स्पेशल हाय का अजून काहीतरी हाय? नाही असं नाही, पण आजचा दिवस किती छान गेला ना. सगळे किती प्रेमाने गोड बोलत होते माझ्याशी. मला काही कळलंच नाही असं कसं झालं. तुम्हीच केलं ना सगळं? नाही मालक, ते काय झालं माहितीये का, सकाळपासून सगळे तिळगुळ खातायत ना, म्हणून वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये ना तो गोडवा येतोय. नाही नाही नाही, मी तुम्हाला ओळखतो. हे सगळं तुम्हीच केलेलं आहे. बरं मी आज केलं, हा, पण तुम्हाला असं खुश बघण्यासाठी ना मी असं नेहमी करत राहणार. थँक्यू. मला सारखं सारखं मला थँक्यू म्हणू नका. तर मला सांगा, आज तुम्हाला कोणाचा स्वभाव सगळ्यात जास्त आवडला? मालक लाजतोय काय सांग ना. मला माहितीये शोभाताईंचं ना. मालक तुम्ही म्हणत असाल ना तर शोभाताई नेहमी तुमच्याशी असंच वागतील, असं करू का? नाही नाही नाही, असं नको, असं नको. का मालक असं नको? चांगलंच आहे ना जर शोभाताई तुमच्याशी गोड वागले तर. नाही चांगलंच आहे, पण काय माहितीये का, शोभाच्या स्वभावातला ठसकेदारपणाच मला जास्त आवडतो. म्हणजे मिरची ना तिखटच असावी, गोड असू नये. आणि शोभा तशी कणखर आहे म्हणून आमच्या संसाराचा बॅलन्स चांगला आहे ना. मालक मी एक काम करते, इतरांशी कणखर आणि तुमच्या बरोबर गोड असं करते. नको नको नको. अहो शोभा आहे तशीच मला आवडते. तिचा स्वभाव तसाच चांगला आहे.
आणि काय माहिती का, जास्त गोड शरीराला चांगलं नसतं ना. आणि समजा शोभाला माझ्याशी गोड वागायचं असेल ना, तर ते तिला स्वतःहून वागू द्या. हे असं जादूमुळे नको. मालक तुम्ही लय भारी आहात. मालक काय झालं? मी तुम्हाला तिळगुळ दिलंच नाही. अरे हो की. हे घ्या तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हो, तुम्ही पण तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. पण हा लाडू मला तिखट नाही ना लागणार. नाही हो मालक. हो